विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं इतिहासाचं ऑनलाईन लेक्चर जे आहे यामध्ये राज्यशास्त्राच्या अभ्यासाला आपण सुरुवात करीत आहोत. धडा पहिला, संविधानाची वाटचाल याचा अभ्यास या तासिकेला आपण करणार आहोत. मुलांनो, 1947 साली 15 ऑगस्ट 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार करण्यात आला. लोकशाही म्हणजे काय? तर लोकांच्या कल्याणासाठी लोकांकडून चालविलेले राज्य, अशी व्याख्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी केली आहे. लोकशाहीमध्ये देशासाठी संविधान असते. स्वतंत्र असं एक संविधान असतं. संविधान म्हणजे देशाचा मूलभूत कायदा. देशाचा राज्यकारभार नीट व सुरळीत चालण्यासाठी जे नियम तयार केलेले असतात त्याला संविधान म्हणतात. मुलांनो, तुम्ही रोज सकाळी शाळेत असताना प्रार्थनेनंतर संविधानाची प्रास्ताविक बोलत होता, आठवतंय ना? त्याच संविधानाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. संविधान कसे तयार झाले, लोकशाही म्हणजे काय, याचा अभ्यास तुम्ही इयत्ता 7वी 8वी मध्ये केलेलाच आहे. हा पाठ म्हणजे त्याचीच उजळणी आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून ते आत्तापर्यंत संविधान निर्मात्यांनी जे स्वप्न उराशी बाळगून संविधानाची वाटचाल सुरू केली होती ती आज कुठेपर्यंत आली, त्याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करावायचा आहे. मुलांनो, इयत्ता 6वी 7वी 8वी मध्ये स्थानिक शासन संस्था, भारतीय संविधानातील मूल्ये, आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताचे स्थान याचा अभ्यास केला आहे. भारतीय संविधानानुसार भारत एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे माहीत आहे ना मुलांनो, की सर्व धर्म समभाव. आपल्या देशाचा असा कोणताही एक ठराविक धर्म नाही. सगळ्या धर्माचे आपण सण उत्सव सारख्याच पद्धतीने साजरे केले जातात. नागरिकांना न्याय मिळावा व स्वतंत्र अबाधित राहावे, अबाधित म्हणजे कायम आणि सुरक्षित राहावे, यासाठी संविधानात अनेक नियम केले आहेत. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात संविधान निर्मितीला सुरुवात झाली, म्हणजे 9 डिसेंबर 1946 रोजी पहिली बैठक झाली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान पूर्ण झाले, पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी 2 महिन्याची वाट पाहिली गेली. त्याचे कारण अत्यंत महत्त्वाचे आहे आणि हे मुलांनो तुम्ही लक्षात ठेवलेच पाहिजे, कारण पुढे तुम्ही MPSC UPSC अशा स्पर्धात्मक परीक्षा द्याल, त्यामध्ये जनरल नॉलेजसाठीचा हा भाग आहे. इसवी सन 1929च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात वसाहतीचे स्वराज्य ही मागणी जी आपण ब्रिटिशांकडे वारंवार करीत होतो ती बाजूला ठेवून राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि 26 जानेवारी 1930 रोजी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास करण्यात आला आणि आजपासून प्रत्येक भारतीय स्वतंत्र आहे अशी प्रतिज्ञा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. आणि त्यानंतर त्या दिवसापासून प्रत्येक 26 जानेवारी हा दिवस स्वतंत्र मिळेपर्यंतचा स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला गेला. मग या दिवसाची आठवण म्हणूनच संविधान जेव्हा तयार झाले तेव्हा 26 जानेवारीपर्यंत वाट पाहिली गेली आणि 26 जानेवारी 1950 या दिवशी ते अंमलात आणले आणि संविधानानुसार आपल्या देशाचा कारभार सुरूही झाला. त्याप्रमाणे लोकशाहीलाही व्यापक स्वरूप प्राप्त झाले. समाजात न्याय समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला. या सर्वांचा अभ्यास आपण या पाठात 3 मुद्द्यांच्या आधारे करणार आहोत. पहिला आहे लोकशाही, त्यानंतर सामाजिक न्याय व समता आणि तिसरा आहे न्याय व्यवस्था. मुलांनो, संविधानाची वाटचाल या पाठाचा अभ्यास करताना आपण त्यातील पहिला मुद्दा जो आहे लोकशाही
शासन व्यवस्था याचा अभ्यास करीत आहोत. लोकशाही शासन व्यवस्थेचा अभ्यास करताना तो आपल्याला 4 मुद्द्यांच्या आधारे करायचा आहे. पहिले म्हणजे राजकीय प्रगल्भता, दुसरा आहे मताधिकार, तिसरा आहे लोकशाही विकेंद्रीकरण आणि चौथा आहे माहितीचा अधिकार. मुलांनो, लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य हे आपण पाहिलेच. पण लोकशाही हा फक्त शासन व्यवस्थेचा प्रकार नाही, तर तो प्रत्यक्ष व्यवहारात आणावा लागतो. म्हणजेच लोकशाही आपल्या जीवनामध्ये अंगीकारावी लागते. आणि यासाठी लोकशाही राजकीय प्रगल्भता म्हणजेच विचारांमध्ये वाढ, लोकांच्या मनामध्ये राजकीय जाणीवेत वाढ झाली पाहिजे. आणि ते करण्यासाठी संविधानाने संसद, विधानसभा, स्थानिक शासन संस्था यात लोकांना थेट प्रतिनिधित्व दिलेले आहे. थेट प्रतिनिधित्व दिले आहे म्हणजे जनतेचा सहभाग वाढवला आहे. आणि त्यामुळे काय झालं आहे की राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे चांगले काम करून दाखवण्यासाठी. कारण जनता ज्या पक्षाचा प्रतिनिधी चांगल्या प्रकारे काम करेल, आपल्या विभागाचा विकास करेल, आपले प्रश्न सोडवेल, त्याच प्रतिनिधीला थेट निवडून देत आहे. आणि त्यामुळेच भारतीय लोकशाही ही यशस्वीही ठरत आहे. त्याचबरोबर मुक्त व न्याय वातावरणात ज्या निवडणुका होत आहेत त्या हेच भारतीय लोकशाहीचं यशही आहे. असे असूनही मुलांनो, भारतीय लोकशाहीपुढे 2 मोठी आव्हाने आहेत. एक म्हणजे लोकसंख्या आणि 2 भारताचा विस्तार. लोकसंख्येच्या बाबतीत भारत 2ऱ्या क्रमांकावर आहे आणि विस्ताराच्या बाबतीत 7व्या क्रमांकावर आहे. परंतु ही आव्हानं असूनही वारंवार निवडणुका ठराविक काळात होतात आणि त्यामध्ये या निवडणुकांमध्ये जनतेचा सहभागही मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजेच लोकांच्या मनात राजकीय जाणीवा प्रगल्भ होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच लोकशाही यशस्वीही ठरत आहे. या लोकांच्या या सहभागामुळेच मतदान करण्यास जागृती निर्माण झाल्यामुळे जास्तीत जास्त लोक मतदान करण्यास येत असल्यामुळेच सार्वजनिक प्रश्न सोडविण्यास प्रतिनिधीसुद्धा पुढे येत आहेत आणि अशा प्रकारे लोकशाही यशस्वी ठरत आहे. आता आपण मताधिकार या मुद्द्याचा अभ्यास करीत आहोत. सुरुवातीलाच म्हणजेच भारताला स्वातंत्र्य प्राप्ती झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी आपलं संविधान अंमलात आणलं गेलं आणि त्या संविधानानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला वयाची 21 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला. यामध्ये जात, लिंग, धर्म असा कोणताही भेद केला जात नाही. हा अधिकार अधिक व्यापक म्हणजेच मोठा करण्यासाठी मतदाराचे वय हे 21 वरून 18 वर्षे करण्यात आले. त्यामुळे नवीन तरुण वर्गाचा राज्यकारभारात समावेश झाला. अशा प्रकारे लोकशाहीची व्याप्ती वाढविणारे बदल केल्यामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. तर पहा, इतकी मतदार संख्या इतर कोणत्याही लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही. आणि हा बदल जो आहे मुलांनो लक्षात घ्या, फक्त मतदारांची संख्या वाढली आहे असे नाही, तर हा गुणात्मकही बदल आहे. गुणात्मक बदल म्हणजे काय, तर पहा, तरुण मतदारांच्या पाठिंब्यामुळे अनेक राजकीय पक्ष निर्माण झाले आणि या पक्षांमध्ये स्पर्धा निर्माण होऊ लागली की अधिकाधिक लोकांची कामे करण्याची, लोकांच्या समस्या सोडविणे, त्यांच्या इच्छा, आकांक्षा, गरजा पूर्ण करणे यासाठी राजकीय पक्ष तत्पर होऊ लागले. म्हणजे हा गुणात्मक बदल आहे.
म्हणजे मतदान करण्याचा जो वयाची जी अट आहे ती कमी केली, त्यामुळे तरुण वर्ग जास्तीत जास्त राज्यकारभारात सहभागी होऊ लागलेला आहे आणि हे आपल्या लोकशाहीचं यशच आहे. आता पहा मुलांनो, तुम्हीही 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदान करणार आहात. त्यावेळी कोणत्या पक्षाचा प्रतिनिधी आपल्या समस्या सोडवू शकतो, आपल्या विभागाचा विकास करू शकतो, हे पाहूनच तुम्ही मतदान करणार आहात ना. मग हाच विचार राजकीय प्रगल्भता म्हणून ओळखला जातो आणि मतदारही हाच विचार करून मतदान करतात. त्यामुळेच लोकशाही यशस्वी ठरते. लोकशाही शासन व्यवस्थेचा अभ्यास करताना आपण राजकीय प्रगल्भता, मताधिकार या मुद्द्यांचा अभ्यास केला. आता आपण लोकशाही विकेंद्रीकरण म्हणजे काय याचा अभ्यास करीत आहोत. लोकशाही विकेंद्रीकरण म्हणजेच कामाची वाटणी करणे, सत्तेची वाटणी करणे आणि हे सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. गाभा म्हणजे मुख्य घटक आहे. केंद्र पातळी, राज्य पातळी, जिल्हा पातळी, महानगर पातळी आणि ग्राम पातळी अशा प्रकारे देशाचा राज्यकारभार चालतो, म्हणजेच काम चालते. सत्ता कुणाच्याही एकाच्या हाती नाही, त्या सत्तेची वाटणी केलेली आहे आणि ही सत्ता वाटली गेल्यामुळे कामे वेळेत पूर्ण होतात. सत्तेचा गैरवापर होत नाही. तसेच सामान्य लोकांना सत्तेत सहभागी होता येते. आता पहा मुलांनो, आपल्या विभागात एखादं हॉस्पिटलची सोय हवी आहे आपल्याला. त्यासाठी आपण केंद्र पातळीवर म्हणजेच पंतप्रधानांना किंवा केंद्र पातळीवर असलेले आरोग्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार नाही, तर आपण आपल्या स्थानिक पातळीवरील नेत्यांकडे ही मागणी करणार. आणि म्हणूनच संविधानाने ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांना पुरेसे अधिकार दिले आहेत. संविधानाने 73 व 74 ही घटना दुरुस्ती केलेली आहे. म्हणजे 73 आणि 74 जे कलम आहे, जे नियम आहेत, त्यामध्ये 1992-93 मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि त्यानुसारच स्थानिक शासन पातळीवर अधिकारात वाढ केलेली आहे. स्वतंत्र प्राप्तीनंतर महिला सक्षमीकरण करण्यात आले. महिलांना शिक्षण मिळू लागले, त्या स्वावलंबी होऊ लागल्या. तसेच राज्यकारभारातही त्यांना 50% राखीव जागा देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर दुर्बल घटक म्हणजेच रूढी परंपरेने मागासलेला जो वर्ग आहे यांनाही राजकारणात सहभागी करण्यासाठी राखीव जागा देण्यात आलेल्या आहेत. राज्य निवडणूक आयोग निर्माण करण्यात आला, त्यामुळे मुक्त वातावरणात निवडणुका होऊ लागल्या. आता स्थानिक पातळीवर प्रत्येक राज्यात निवडणूक आयोग स्थापन करण्यात आल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे त्याच्यावरचा भार कमी झाला. 1993 मध्ये झालेल्या 74 घटना दुरुस्तीमुळे 11 व 12 परिशिष्टांमधून ग्रामीण व शहरी शासन संस्थांना ग्रामीण व शहरी भागाच्या विकासासाठी अधिक अधिकार देण्यात आले आणि अशा प्रकारे स्थानिक संस्थांनी कशा प्रकारे कामे करावीत याचेही मार्गदर्शन या परिशिष्टामध्ये करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे लोकशाही यशस्वी होण्यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण हा सुद्धा मुख्य घटक आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन. लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण विविध मार्गाने केले पाहिजे. नागरिकांना राज्यकारभारात संधी मिळवून दिल्या पाहिजेत. सरकारशीच संवाद वाढला पाहिजे. जेवढा जास्त संवाद जनता आणि शासन यांच्यामध्ये असेल तेवढीच लोकशाहीची जी प्रक्रिया आहे ती अधिक सकस, सदृढ आणि यशस्वी होते. आणि म्हणूनच 2005 साली
माहितीचा अधिकार हा जनतेला देण्यात आलेला आहे आणि हा अधिकार प्राप्त झाल्यामुळे सरकार म्हणजे शासन नेमके काय करते हे जनतेला समजू शकते. उदाहरणार्थ पहा मुलांनो, की एखाद्या गावामध्ये धरण बांधण्याचे काम चालू आहे आणि त्या गावातील लोकांना पैकी कोणातरी एक नागरिकांना वाटले की या धरण बांधण्यासाठी कोणती जमीन वापरण्यात आलेली आहे, धरण बांधण्यासाठी लागणारा खर्च किती आहे, त्या कोणतं साहित्य वापरलेलं आहे याची जर माहिती जाणून घ्यायची असेल तर अर्ज करून माहितीच्या अधिकाराखाली ती माहिती त्या गावातील नागरिकांना मिळू शकते. याचा आणखीन एक फायदा असाही आहे की आपण सर्वजण कर भरतो म्हणजेच टॅक्स भरतो आणि या टॅक्सचाच उपयोग, या पैशाचाच उपयोग सरकार रस्ते, धरण बांधणे या ज्या काही विकास कामे आहेत त्या कामांसाठी वापरत असतं आणि म्हणूनच मग आपण जो टॅक्स भरतो तो योग्य कामासाठी वापरला जातोय की नाही याचीही माहिती आपल्याला कळते आणि म्हणून हा माहितीचा अधिकार फार महत्त्वाचा आहे लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये. पण आणखीन एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे की माहितीच्या अधिकाराला काही मर्यादा पण आहेत. उदाहरणार्थ पहा, देशाच्या संरक्षण व्यवस्थेविषयीची जी माहिती आहे ती गुप्त असते. मग अशा वेळी जर एखाद्या भारतीय नागरिकाला वाटले की आपण देशाच्या संरक्षण खात्यातील कोणत्याही विभागाची माहिती प्राप्त करून घेऊया म्हणून जर त्याने अर्ज केला तर मात्र त्याला ती माहिती मिळू शकत नाही, कारण संरक्षण खात्याची माहिती ही अत्यंत गुप्त ठेवलेली असते. या माहितीच्या अधिकारामुळे सरकार आणि जनता यांच्यात संवाद वाढविण्यासाठी, त्याबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी तसेच सरकारच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी फार मोठा उपयोग झालेला आहे. आणि पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही आपल्या चांगल्या शासनाची, सुशासन म्हणजे चांगल्या शासनाची, चांगल्या सरकारची काय आहेत, वैशिष्ट्ये आहेत आणि म्हणूनच ती वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच सरकारी कामातील गुप्तताही कमी झाली आहे, भ्रष्टाचारही कमी झालेला आहे. आणि मुलांनो लक्षात ठेवा, म्हणूनच माहितीचा, शिक्षणाचा, अन्न सुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळाला आहे आणि त्यामुळेच भारतीय लोकशाही ही बळकट झालेली आहे.